1 वाटी उडदाची डाळ रात्री भिजत घातली ती. तर अशा प्रकारे बघा मी बॅटर करून घेतले मिक्सरमधून. थोडं पाणी टाकलेलं आहे, असं घटसरच करायचं बघा, चमच्यातून न पडण्यासारखं. मग आपण तळताना तर तेव्हा याला तेल जास्त लागणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे बॅटर बनवलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास 4-5 तास याला सकाळी किंवा भिजत घालू शकता व त्यानंतर मिक्सरमधून बारीक करायचं. अशा प्रकारे केलेलं आहे. तर यामध्ये बारीक चिरलेला अर्धा कांदा टाकलेला आहे. 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत, बारीक कापून टाकायची बघा यामध्ये. बरोबर ओवा छोटा अर्धा चम्मच टाकायचा आहे. जिरे अर्धा चम्मच. यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चम्मच नाही का आपण लिंबाचा रस यामध्ये पिळून घेऊयात. लिंबाचा रस टाकला ना तसं आपल्याला तेल जास्त लागत नाही तळायला. थोडे आपले ड्राय होतात वडी, त्यामुळे यामध्ये असा आपण लिंबाचा रस टाकलेला आहे. हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि या बॅटरला मस्त 2-3 मिनटं नाही का मस्त असं फेटून घ्यायचं. फेटलेलं एकदम फ्लफी होतं पीठ, वडे पडायला आपल्याला छान होतं. तर यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. 2 चम्मच यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता मस्त हे पण आपण व्यवस्थित फेटून घेऊयात. मग मस्त व्यवस्थित हे फेटून झालेलं आहे आणि त्याला फेटाच जास्त कसं छान होतात आपले वडे त्यामुळे. आणि त्याचबरोबर नाही का तुम्हाला हवं असेल यामध्ये बारीक मिरची पण चिरून टाकू शकता. एकीकडे तेल टाकलेलं आहे बघा. यामध्ये थोडं आपण तेल टाकलं, हे टाकलं, मीठ टाकलं थोडं किंचितचं. तेल तपले की आपण यामध्ये वडे टाकून घेऊया. एका वाटीत मी पाणी घेतलेलं आहे. हाताला असं पाणी लावायचं, हाताचं निथळून घ्यायचा आणि हे वड्याचं बॅटर घ्यायचं आपण व्यवस्थित. असं स्लो गॅस करायचा आणि हलक्या हाताने असे यामध्ये वडे सोडायचे. मस्त असे गोल टाकायचे. असं गोल टाकले नाही का लवकर बनतात, मधातून कच्चे राहत नाही. त्यामुळे असे वडे टाकायचे. आपण मेंदू वडा टाकायला गेलो ना त्याला कसं तळायला कसं जास्त वेळ लागतं. असे टाकले ना मस्त लवकर होतात आपले वडे आणि व्यवस्थित तळून निघतात. मला स्लो गॅस केलेला आहे, स्लो गॅसवरच टाकायचं. आणि कधी असं टाकताना नाही का असं पाणी लावायचं, नंतरच इकडे घ्यायचं आपण बॅटर. हाताला आपल्या पीठ चिटकन आहे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही सर्व वडी यामध्ये टाकून घ्या. असं करायचं, गोल बनतात मस्त. स्लो गॅस केला ना तर उडत नाही ते, त्यामुळे स्लो गॅसवरच टाकायचे कधी पण वडे. नंतर हे सर्व टाकून झाले की आपण मीडियम गॅस करूया त्याला. आता मस्त काढून घेतले आहेत बघा असे मस्त. आता यामध्ये तळू द्या. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतं तर चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की सांगा. व तुमच्या मनातल्या कोणत्या अजून रेसिपी असतील तर मला नक्की सांगा, मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्याला मस्त आता 2-3 मिनिट तळून झालेले आहेत बघा. असा गोल्डन कलर झालेला आहे आलेला आहे. तर आपण आता हे एका प्लेटीत काढून घेऊ. मस्त याचं तेल निघून घ्यायचं. त्याच्यात अजिबात तेल राहत नाही बघा वड्यामध्ये. अजून आपण अशाच प्रकारे पाण्यात हात बुडवायचा, बॅटर घ्यायचं आणि कढईमध्ये स्लो गॅस करून अशा प्रकारे सोडायचं बघा. अशाच प्रकारे मीडियम गॅस करून नाही का व्यवस्थित वडे तळून घ्यायचे.
थोडीशी लाल झाली ना पलटी करून तळून घ्यायची. अशा प्रकारे आपले वडे बनून झालेले आहेत बघा. मस्त क्रंची झालेले बघा, फ्लफी आहे बघा, एकदम भारी झाले आहेत, मस्त पोकळ झालेले आहेत मधातून. मस्त इथे नारळाची चटणी बनवलेली आहे मी. तुम्हाला हवं असल्यास सांबारसोबतही खाऊ शकता, सांबारसोबतही भारी लागते ही मस्त वडे. एकदम अप्रतिम झालेले आहेत वडे. तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा. व माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू. अशाच नक्की विसरू कमेंट करा. थँक्यू. बाय.